तर मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता नीलांबरी भावनासोबत बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये जात असते. तर नीलांबरी म्हणू लागते की भावना प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ ना गं, मला तुझ्यासोबत ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर भावना नीलांबरीला स्पष्टपणे सांगून टाकते, मला सांगू का, माझा फक्त सिद्धिराज आणि आईंवरच विश्वास आहे. बाकी या घरातल्या कोणत्याच व्यक्तीवर माझा अजिबात विश्वास नाही. आणि मला ना आता सध्या तर तुमच्यासोबत काही बोलायचं पण नाही आणि तुमचं काही ऐकून घ्यायचं पण नाही. भावना स्पष्टपणे नीलांबरीसोबत हे सगळं बोलून टाकते. तर नीलांबरी तिच्या रूमच्या बाहेर येते आणि तिथं उभा राहून म्हणू लागते, स्वतःशीच नीलांबरी बोलू लागते, म्हणू लागते, काय गं भावना, स्वतःला इतकी शहाणी समजतीत का? बघ आता तुला या नीलांबरीचा इंगा कसा दाखवते. आणि मग नीलांबरी तिच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे इकडं लक्ष्मी, श्रीनिवास सगळेजण असतात. तिथं मात्र विश्वा जयंतचं सगळे सत्य त्यांना सांगण्यासाठी आलेला असतो. त्यानंतर विश्वा मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासला सांगू लागतो की काका आणि आत्या, तुला माहिती आहे का हे सगळं कुणामुळे झालं आहे. त्यावेळी श्रीनिवास आणि लक्ष्मी फक्त आश्चर्याने विश्वाकडेच बघत असतात. त्यानंतर विश्वास सांगू लागतो, त्या दिवशी पण त्या जहाजामधून आपल्या जानूचा पाय घसरला नव्हता, तर या जयंतला वैतागून हा जयंत तिच्यासोबत कसं कसं वागायचा, कसं कसं रिॲक्ट करायचा मी बऱ्याच वेळेस बघितलं आहे. आणि आपल्या जानूनं त्या दिवशीनं स्वतः त्याच्यामधून उडी मारली होती. त्यानंतर विश्वा असंही सांगू लागतो की आपल्या आजीची हालत इतकी खराब कोणामुळे आहे. आपल्या आजी एका ठिकाणीच बसलेल्या राहतात, एका ठिकाणीच खाणं पिणं सगळ्या गोष्टी त्यांच्या एका ठिकाणीच आहे. याला जबाबदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आता श्रीनिवास आणि लक्ष्मी विचारात पडतात की आता आजीच्या अशा अवस्थेला कोण जबाबदार असणार आहे. आजीला थोडंफार दुखणं आलं आणि तेव्हापासूनच आई अशा कोमात गेल्यात. तर त्यावेळी आता विश्वास सांगू लागतो की आजीच्या ह्या सगळ्यांना अवस्थेला जबाबदार म्हणजे फक्त आणि फक्त तो जयंतच आहे. जयंतनंच आजीसोबत, आजीला मात्र जयंतचं सगळे सत्य कळालं होतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात ना जानू आणि जयंतकडे, तेव्हा मात्र रात्रीचा जयंत उठला होता तेव्हा आजीने हे सगळं बघितलं होतं. आणि आजीने हे सगळं कुणाला सांगू नये म्हणून मात्र जयंतने आजीची अशी अवस्था करून टाकली आहे. आता विश्वाचं हे बोलणं ऐकून लक्ष्मी आणि श्रीनिवासला तर खूप मोठा धक्का बसतो. ते विचार करू लागतात की जयंतराव ह्या पण थराला जाऊ शकता का? आपल्या जानूचं ना काहीच चांगलं झालेलं नाही. उगीच आपण या जयंतसोबत आपल्या जानूचं लग्न लावून दिलं. त्यांना मात्र पश्चाताप होऊ लागतो. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं, जयंतला श्रीनिवास आणि लक्ष्मी नेमकं काय म्हणता आणि काय नाही. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.